नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 10. शारदा आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू मदनरूपी हत्तीला विदीर्ण करणारा सिंह आहेस. तू क्रोधरूपी अभ्र नष्ट करतोस. तू मदरूपी अंधार दूर करणारा सूर्य आहेस. हे चंद्रशेखरा, हे वृषभ वाहना, तू दंभरूपी पार्वतीचे चूर्ण करणारा इंद्र आहेस. तू अहंकाररूपी अंधकासुराचे दमन करतोस. हे भालनेत्रा, तू धर्माचे वर्धन करणारा आहेस. तू आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करतोस. तू मत्स्यरूपी दुर्धर अरण्य लीलया जाळून टाकतोस. तू वेदशास्त्रांना वंदनीय आहेस. हे सुहास्यवदना, तू दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केलास. तू आनंदाचा सागर आहेस. तू दयानिधी आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला कथित करीत होते. शबर दाम्पत्य आणि सिंहकेतू राजा यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला ते सांगून तो दुसरी कथा सांगू लागला. सूत म्हणाला, आनर्त देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्रांमध्ये पारंगत होता. शारदा ही त्याची मुलगी. ती अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होती. देवरथाने पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी तिचा विवाह ती 12 वर्षाची असताना लावून दिला. वेदसंपन्न पद्मनाभाला राजेही मान देत असत. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. देवरथाने मुलीला व जावयाला आग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्येसाठी नदीवर गेला होता. अंधारातून परत येत असताना त्याला विषारी सर्प चावला आणि तो जागीच गतप्राण झाला. ही वार्ता कळताच लोक धावले. मात्या पित्यासह शारदाही तेथे धावत आली. आपल्या पतीचे कलेवर पाहून तिला भोवळच आली. तिचे मातापिता शोक करू लागले. आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नियतीने शारदेच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता. लोक हळहळ करत होते. बायाबापड्या रडत होत्या. शारदा भानावर आली. जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. हाय रे दुर्दैवा, तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास? माझी हळदही उतरली नाही तोच पतीला नेलेस. माझे विद्याधनाचे जहाज बुडाले. माझी शय्या ओस पडली. माझा प्राणविलासा गेला. आता मी कोणाशी गुजगोष्टी करू? माझे सौख्य भांडार, माझे सौभाग्य निधी त्या सर्परूपी तस्कराने पार लोटून नेले. आता जगण्याची इच्छा चोरली नाही. मी काय करू? माझ्या जीवलगाला कोठे शोधू? तिचा विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते. त्यांनी शारदेचे सांत्वन केले. तिला धैर्य देऊन म्हणाले, शंकराची प्रार्थना केली. देवरथ आणि त्याच्या पत्नीची समजूत काढली. पद्मनाभांच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहत होती. पत्नीच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालवित होती. असे बरेच दिवस लोटले. शारदेचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरामध्ये ती एकटीच होती. त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली. नैर्देव नावाने एक वृद्ध तपस्वी ऋषी अकस्मात देवरथाच्या घरी आले. ते अंध होते. त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून घरात आणले. शारदेने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. पूजा केल्यावर आदराने नमस्कार केला. तेव्हा नैर्देवांनी आशीर्वाद दिला. बाळ, तुझे सौभाग्य वाढो. तुला वेदवत्ता पुत्र होवो. शारदा विधवा होती हे त्या ऋषींना कसे ठाऊक असणार? त्यांनी आशीर्वाद तर दिला, पण ते अमोघ वचन खरे कसे होणार? शारदा खेदाने हसली. असह्य शोकाने तिच्या डोळ्यात पाणी आले. मुखातून हुंदका बाहेर पडला. नैर्देवांनी विचारले, बाळ, रडतेस कशाला? शारदा म्हणाली, ऋषीवर्य, काही दिवसांपूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत. मग आपल्या आशीर्वाद खरा कसा होणार? तेव्हा नैर्देव म्हणाले, मुली, मी बोललेला शब्द माझ्या वचनांना कधीच कमीपणा येणार नाही. तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते. त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात. तेवढ्यात शारदेचे मातापिता व बंधू घरी परतले. नैर्देव ऋषींच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला. जे घडले ते शारदेने त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, वरकरणी ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेले आशीर्वाद फलद्रूप
विद्रूपच होतात. त्यांच्या वरप्रसादाने रंकाचा राव होतो आणि त्यांनी संतापाने जर शाप दिला तर त्या पाप्याचा कुळासहित नाश होतो. पुराणात त्याचे कितीतरी दाखले आहेत. मनात आणले तर ते पाषाणाला देव करतील, गरिबाला चक्रवर्ती सम्राट करतील. त्यांनी अभिमंत्रित अक्षता टाकल्या तर वटलेल्या वृक्षालाही पालवी फुटेल. हे ब्रह्मांडे मोडतील आणि पुन्हा निर्माणही करून दाखवतील. म्हणूनच त्यांना तिन्ही जगात श्रेष्ठ मानले जाते. नैर्दिव ऋषींनी शारदाला धीर दिला व म्हणाले, मुली, तू उमा महेश व्रत कर. ओम नमः शिवाय या षडक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप कर. तुला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी इथेच राहणार आहे. मग ते ऋषीवर्य देवरथाच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले. पुढे एका शुभादिनी निर्धुवांनी शारदेला षडक्षर मंत्रदीक्षा दिली व म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात उमामहेश्वर व्रताचरणास प्रारंभ करावा. सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमामहेश्वराची पूजा करून सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नैर्दिवांच्या सांगण्यावरून शारदेने विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य असे शिवमंदिर रचले. त्याची चारी खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले. भूमिशुद्धी केली. सुंदर रांगोळ्या काढल्या. 16 वर्णांची यंत्ररचना केली. त्यात अष्टदले, चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली. उमामहेश्वराच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्याची षोडशोपचारे पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वानांचे भोजन दिले. त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरणे केली. अशा प्रकारे गुरुवचनांवर पूर्ण निष्ठा ठेवून ती यथाविधी व्रताचरण करू लागली. सूत म्हणाले, उमामहेश्वराचे व्रत करताना शिवपार्वतीचे दिव्य रूप शारदा मनःचक्षुसमोर आणून त्यांचे ध्यान करीत असे. अशा प्रकारे शारदेने वर्षभर व्रताचरण केले. नैर्धुवांनी तिच्याकडून यथाविधी उद्यापन करविले. त्यावेळी तिने 1100 दाम्पत्यांची पूजा केली. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तने केले. मध्यरात्रीच्या समयास शारदा नैर्धुवांच्या जवळ बसून उमामहेश्वराचे चिंतन करीत होती. तोच साक्षात माता भवानी तेथे प्रकट झाली. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. मातेच्या कृपा प्रसादाने नैर्धुवांना दृष्टी आली. देवीच्या दर्शनाने नैर्धुव आणि शारदा यांना परमानंद झाला होता. दोघांनी तिला वंदन केले. अत्यंत प्रेमपूर्वक तिचे स्तवन केले. म्हणाले, हे भवानी जगदंबे, तुझा जय जयकार असो. तू जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ प्रकृती आहेस. तू ओंकार स्वरूप आणि स्वयंभू आहेस. तू ब्रह्मानंद देणारी आहेस. सर्वांचा आरंभ आहेस. चैतन्य रूपाने विलास करणारी माया आहेस. तू हिमालयाची कन्या आहेस. तू सौभाग्याची सरिता आहेस. हे रंभजननी, तू भक्तांच्या हृदयरूपी कमळात रमणारी, भ्रमण करणारी आहेस. चैतन्याची खनिज अशी तू वेदपुराणांनाही वंदनीय आहेस. तू कृपा केलीस तर जन्मांधाला दृष्टी येते. पंगू मनुष्य अव्यंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो, मुका बोलू लागतो. मूर्खाला शहाणपण येते. वाळूच्या खड्यांची दिव्य रत्ने होतात आणि गारगोट्यांचे चिंतामणी रूपात रूपांतर होते. हे आई, तुझा प्रभाव अचिंत्य आहे. तुझे लीला कर्तृत्व अगाध आहे. तू भक्तांचे पालन करतेस. मरगळलेल्या मनाला नवा उत्साह व नवा उल्हास, नवीन स्फूर्ती देतेस. तू संसार भय नष्ट करणारी आहेस. तू वेदांची माता असून ब्राह्मणांच्या आणि विद्वानजनांच्या मनाला आनंद देणारी आहेस. ब्रह्मांदिक देवश्रेष्ठी नेहमीच तुझे ध्यान करतात. हे भवानी, तू त्रिपुरसुंदरी आहेस. त्रिभुवनाची जननी आहेस. तू त्रिविध दोषांचे आणि त्रिविध तापांचे हरण करणारी आहेस. जे परमभक्त त्रिकाळ तुझे ध्यान करतात ते जड, सूक्ष्म व कारण हे तिन्ही देह ओलांडून जातात. हे मृडानी, तू शंकराच्या मनोरूपी सरोवरात विहार करणारी हंसी आहेस. तू विज्ञानरूपी चाफ्याची कलिका आहेस. तू सर्व व्यापक आहेस.
तूच सर्व प्रकारे कल्याण करणारी व ऐश्वर्य देणारी आहेस. तुझा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाली. ती शारदेला म्हणाली, तुझ्या सेवा भक्तीने मी संतुष्ट झाले आहे, तरी वरदान मागून घे. नैर्दुव ऋषींनी देवीला शारदेचे सर्व वृत्त सांगितले व म्हणाले, माते, तू सर्व समर्थ आहेस. मनात आणले तर काहीही करू शकतेस. म्हणून या मुलीला मी जो आशीर्वाद दिलेला आहे तो तू पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे. तेव्हा शारदेच्या कल्याणासाठी ऋषींच्या मनात असलेला सद्भाव जाणून भगवती म्हणाली, मुनिवर, पूर्वजन्मी ही शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणाची कन्या होती. हिचे भामिनी असे नाव होते. हिच्या नवऱ्याला 2 स्त्रिया होत्या. ही त्याची दुसरी बायको होती. ही सुस्वरूप व मृदुभाषिणी होती. हिने युक्तिप्रयुक्तीने नवऱ्याला आपल्याच अधीन करून ठेवले होते. त्यामुळे तो पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष करू लागला. हिच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. भामिनीचे सौंदर्य पाहून तो हिच्यावर आसक्त झाला होता. हिच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने संधी साधली. आसपास कोणी नाही असे पाहून त्याने हिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण हिने तिला दाद लागू दिली नाही. त्याला झिडकारले, कठोर शब्दात त्याची निंदा करून त्याला घालवून दिले. पण हिच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती हिचा ध्यास घेऊनच मरण पावला. हिच्यामुळे सवतीला पतीचे प्रेम व सौख्य लाभले नाही, म्हणून तिनेही हिला तू विधवा होशील असा शाप दिला. हिने दिलेल्या दुःखामुळेच ती मरण पावली. कालांतराने हिलाही मरण आले. ती भीमिनीच शारदा म्हणून जन्मली. जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला, तोच पद्मनाथ. त्याचे हिच्याशी लग्न झाले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला या कुकर्मामुळे त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शारदेला वैधव्य आले. पूर्वजन्मी तिच्या सवतीने तिला दिलेला शाप या जन्मी खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. प्रत्येकाला त्याच्या बऱ्या वाईट कृतकर्माचे फळ भोगावेच लागते. पूर्वजन्मातील भामिनीचा जो पती होता त्यालाही आता ब्राह्मणाचा जन्म मिळालेला आहे. तो येथून 360 योजने दूर द्रविड देशात आहे. आजही त्याला भामिनीचे स्मरण आहे. हिचे स्वरूप आठवून तो तळमळत असतो. तो रोज हिच्या स्वप्नात येईल. हिला प्रेमाने अंगसंग देईल. त्यामुळे हिला गर्भधारणा होईल. ही एका पुत्रास जन्म देईल. त्याचे नाव शारदानंदन असे ठेवावे. तो सर्वत्र प्रख्यात होईल. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे शारदेला आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल. बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावली. भवानीच्या आशीर्वादाने शारदेला पुढे स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला. द्रविड देशातील तिचा पती तिला स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागला. या संबंधातून शारदेला दिवस गेले. ही गोष्ट समाजाला कशी पचणार ते तिची निंदा करू लागले. शारदेचे सासू सासरे, दीर, आप्त, सोयरे देवरथाच्या घरी येऊन थडकले. ते सर्वजण शारदेला दूषणे देऊ लागले. शारदेने आणि तिच्या घरच्यांनी त्या सर्वांना वस्तुस्थिती सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. तिला देवीचे दर्शन झाले. स्वप्नात ब्राह्मणाचा सहवास लाभून गर्भधारणा झाली. या कथांवर त्यांचा विश्वास बसेना. लोक तिच्यावर व्यभिचाराचा आरोप करू लागले. तिचे नाक व कान कापून तिची गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करू लागले. तोच आकाशवाणी झाली. शारदेला दोष देऊ नका. ती म्हणते तेच सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणीही कपटाचा खेळ वाटला. त्यात एक पुण्यवान आणि विवेकी वृद्ध मनुष्य होता. शारदेची बाजू घेऊन तो लोकांना म्हणाला, बाबांनो, थांबा. आताताईपणा करू नका. ईश्वरी मायेचे कर्तृत्व अचिंत्य आणि अगाध आहे. कोणालाही तिचा थांग लागत नाही. ती कोणतेही अघटित लीलया घडवू शकते. कित्येक तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असतात की स्त्रियांना त्यांच्या संकल्पानेच गर्भ राहतो. रोहिणीच्या पोटी बलरामाचा जन्म कसा झाला? यादव कुळातील सांबाच्या पोटी मुसळ कोणी जन्माला घातले? कुंतीच्या पोटी पांडवांचा जन्म कसा झाला? या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानता ना? मग शारदेच्या सत्यवचनांवर तुम्ही का विश्वास ठेवत नाही? तो वृद्ध तळमळून सांगत होता. काही जाणते लोक त्याच्याशी सहमत होते, पण दुर्जनांचे काय? ते तर ऐकायलाच तयार नव्हते. शारदेची निंदा करून तिला अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. मूर्खांनो, ऐका. आता जो शारदेची निंदा करेल
तिला पापिणी व व्यभिचारिणी म्हणेल, त्याची जीभ चिरली जाईल. तेव्हा सज्जनांनी शारदेची बाजू घेऊन, हे खरे आहे, शारदा निष्पाप आहे. जे कोणी तिला त्रास देतील त्यांना त्यांच्या दुष्कर्माची फळे भोगावीच लागतील, असे स्पष्टपणे सांगितले. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ते म्हणाले, तुम्ही आपल्या डोळ्यांवर झापडे उडून घेतले आहे. ही कसली आकाशवाणी? शारदेचे पाप झाकण्यासाठी हिच्या घरच्यांनीच हे कपटनाट्य रचले आहे, असे म्हणताच उपस्थितांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. त्या निंदकांच्या जिव्हा चिरल्या जाऊ लागल्या. लोकांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. शारदेला वंदन करून ते म्हणाले, माते, तू जानकी आणि रेणुकेसारखी साध्वी आहेस, पवित्र आहेस. लोकनिंदा थांबली. 9 मास पूर्ण होताच शारदेने एका पुत्राला जन्म दिला. लोक त्याला शारदानंदन म्हणू लागले. वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे तो दिवसामासे वाढू लागला. 18व्या वर्षी उपनयन झाल्यावर तो वेदाध्ययन करू लागला. त्याने 4 वेद, 6 शास्त्रे त्यांचा सखोल अभ्यास केला. पुराणे मुखोद्गत केली. त्याला विद्वानांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. सर्वत्र कीर्ती झाली. राजे व महाराजे त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा करू लागले. त्याला सर्वत्र मानसन्मान मिळू लागला. मातेप्रमाणे तोही परमशिवभक्त होता. त्याने आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमवेत गोकर्ण क्षेत्री गेली होती. तेथे द्रविड देशातील तो ब्राह्मणही आला होता. हाच शारदेचा पूर्वजन्मीचा पती होता. हाच शारदेला स्वप्नात रोज येऊन भेटत असे. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. अंतरेची खून पटली. आनंद झाला. शारदेला देवीने पूर्वी सांगितले वचन आठवले. ती म्हणाली होती, मुली, गोकर्ण क्षेत्री तुझी व तुझ्या पतीची गाठभेट होईल, तेव्हा उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य तू त्याला दे. त्याचा पुत्र त्याच्या स्वाधीन कर. त्याच्या सानिध्यात 4 महिने राहून त्याची सेवा कर. व्रतस्थ राहा, समागम करू नकोस, म्हणजे तू शिवलोकी जाशील. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदेने पतीला वंदन केले. उमामहेश्वराच्या व्रताचे अर्धे पुण्य त्याला संकल्पपूर्वक प्रदान केले. पुत्राला त्याच्याकडे सोपवून त्याचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग तीही त्याच्याबरोबर द्रविड देशात गेली. व्रतस्थ राहिली. तिचा पुत्र शारदानंदन त्या दोघांची शिवपार्वती समजून सेवा करीत असे. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातृपितृभक्त असा पुत्र लाभणे म्हणजे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. शिव आणि भवानी ह्यांच्या कृपाप्रसादाने शारदेला हे महासद्भाग्य प्राप्त झाले होते. जो आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही, त्याचे ज्ञान, त्याची तपश्चर्या, त्याचे विद्या, त्याचे मोठेपण, त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत. जो पत्नीच्या साग्या सोयऱ्यांचे आपल्या घरी मानपान ठेवतो, त्यांना हवे नको ते पाहतो, पण आपल्या जन्मदात्यांनाच विचारत नाही, त्यांना दुःख देतो, कष्ट देतो, अन्नपाणीही देत नाही, त्यांना अपमानित करून बाहेर घालवतो, त्यांना जिव्हारे लागेल असे बोलतो, तो नराधमच. शारदेचा पतीही महातपस्वी आणि योगी होता. काही वर्षांनी तो निधन पावला. त्याचवेळी शारदेनेही समागमन केले. त्या दोघांना शिवलोकी स्थान मिळाले. श्रीधर कवी म्हणतो, श्रोते हो, शिवलीलामृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे. भवरोगाने ग्रस्त झालेला कोणीही याचे सेवन करावे, त्याला आरोग्यसह शिवप्रद प्राप्त होईल. ज्यांची पूर्वपुण्याई थोर आहे त्यांनाच याची गोडी कळते. पुढील अध्यायातील कथा खूपच सुरस आहे. तिच्या श्रवण पठणाने श्रोता आणि वक्ता पावन होईल. स्वतः शिवपार्वती त्यांचे रक्षण करतील. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 10वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य श्रवण व पठण करावा. अध्याय 10वा समाप्त. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.